नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10:08 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतो सकाळी। तर मित्रांनो, मला महिन्याला किती खर्च येतो ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर वार्षिक म्हणजे महिन्याचा किती खर्च येतो मला, किराणा वगैरे, पेट्रोल वगैरे सगळं, तर सगळं खर्च मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो घरात काय झालं आहे, आज स्वयंपाक काय बनवलं आहे ते। तर मित्रांनो, जेवणासाठी बनवलं आहे आज कोबीची भाजी, आणि इकडे रात्री बनवल्या होत्या कोथिंबीरच्या वड्या, तर ते थोड्या परतून घेतल्या आहे। आणि इकडे चपात्या बनवल्या आहे, तर रात्रीच्या चपात्या उरल्या आहे ते इकडे टापत ठेवले आहे। सकाळी अंडी उकडून नाश्ता केला आहे थोडासा। अय पोरगी, कागद काय घेतला? तर शिवम आणवी इकडे बसले, शिवम इकडे खेळतोय, आणवी इकडे चिर काढते। तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो एक एक पॉईंटनुसार। तर मी इथे लिस्ट बनवली, त्या लिस्टनुसार दाखवतो। तर काही ऑदर चार्जेस ते ऑदर खर्च मी याच्यात एक मांडलेले नाही, तर ऑदर खर्च पण वेगळे असतात। तर चला तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, इथे मी लिस्ट बनवली। तर पहिलं असतं माझं रेंट। तर रेंट माझं महिन्याला 3,000 रुपये। तर महिन्याला भाडं, घर भाडं 3,000। तर लाईट बिल मला 300 ते 500 रुपये येतं महिन्याला। गॅस सिलेंडरचं मला 940 रुपये आता येते सध्या, गॅस सिलेंडर 940ला आहे। आणि वायफायचं बिल 835 रुपये राहतं दर महिन्याला। आणि इथे बघा, किराणा माझा 2 ते 2,500 रुपयाचा असतो मित्रांनो। तर 2,500 रुपये मला किराण्यालाच लागतात। आणि भाजीपाल्याला साधारण 800-900 रुपयेपर्यंत खर्च येतो आहे। आणि फ्रूट्स, तर फळं मी आणतच असतो, तुम्ही बघत असाल तर फळं मी कंटिन्यू आणत असतो। आठवड्यातून 300-400 रुपयाचे तुम्ही फळंच आणतो मित्रांनो। इथं 800-900 लिहिलं आहे, पण हे जास्त पण होऊ शकतं, कधी कधी 1000च्या पुढं पण जातं माझे फळं। आणि हे ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू वगैरे असताना ते पण आणतो मी, महिन्याला लागतं ते मला। तर साधारण अर्धा किलो बदाम आणि अर्धा किलो काजू आणतो मी। तर याची 900पर्यंत जाते मी किंमत। तर टोटल माझे बघा इथं 10,275 रुपये झाले। आणि इकडे बघा, आणि हे पेट्रोलचा मी वेगळा खर्च राहतो हा माझा। आता डेली मला 220 रुपयाचं पेट्रोल लागतं, तर महिन्याचं 6,600चं पेट्रोल लागतं। व्हेकल मेंटेनन्स तिथं बघा 1,000 रुपये लिहिलं आहे मी। तर सर्व्हिसिंगचे मला साधारण 1,000 रुपये खर्च येतो। पण हा 1,000 लिहिला आहे, पण याच्यापेक्षा पण जास्त खर्च येतो मित्रांनो। तुम्ही बघितलं असाल, मागच्या वेळेस मला 1900 रुपये खर्च आला होता गाडी रिपेअर करायला। तर असा भरपूर खर्च येतो। मी तो हा किरकोळ लिहिला आहे, तर बाकीचा खर्च लिहिला नाही। तर गाडीला माझा भरपूर खर्च येत असतो वैयक्तिक। कधी टायर टाकायचा राहतो, कधी काय काय स्पेअर पार्ट टाकावं लागते मित्रांनो, भरपूर काही खर्च येत राहतो। पंक्चर वगैरे होती गाडी, पंक्चर वगैरे काढणे वगैरे, तर तो खर्च मी इथं लिहिला आहे, थोडासाच लिहिला आहे, जास्त काही खर्च लिहिला नाही गाडीचा, याच्यात मी ॲडजस्ट नाही केला। तर 7,600 हा खर्च आहे महिन्याचा। तर टोटल इथं बघू शकता तुम्ही 7,600 आणि ते 10,275, तर टोटल 17,875 रुपये माझा महिन्याचा खर्च येतो आहे मित्रांनो। तसं मी अजून दवाखाने वगैरे बिल लिहिलेलं नाही, दवाखान्यात पण जावं लागतं, कधी कधी दवाखान्याचे पण पैसे असतात याच्यात। दवाखान्याचे 2,000-2,500 रुपये आपण धरले, तर साधारण 20-1च्या घरात जातो महिना। पण असं आपण सारखं आजारी नाही पडत म्हणा, त्याच्यामुळे मी इथं मेडिकल वगैरेचा काही खर्च लिहिलेला नाही आहे, तो याच्यात काही धरलेला नाही आहे। तर आपण दवाखान्यात असं 3-4 महिन्यातून आजारी पडतो, त्याचा खर्च वेगळा असतो, तो काय याच्यात ॲडजस्ट केलेला नाही आहे। तर बघू शकता मित्रांनो, 17,000 ते 18,000 रुपये महिन्याचा खर्च असतो। पण हे पैसे आपल्याला असं चालतं फिरतं कळून येत नाही मित्रांनो, खर्च कसा येतो ते समजून येत नाही। तर आपले असं दिवस चालू राहतात आणि कधी काय खर्च येईल आपल्याला सांगता येत नाही। तर खर्च चालूच राहतो, किंवा नेमकी पैसे उरत नाही हातात, आणि सेविंग काही होत नाही, तर पूर्ण खर्च चालू असतो दिवसभरात असं काही ना काही। तर असं एवढा खर्च येत राहतो महिन्याला। तर मित्रांनो, अशा प्रकारे खर्च येतो। तुम्हाला कसा खर्च येतो तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो। तर प्रत्येकाला खर्च असतो, काही ना काही घ्यावं लागतं आपल्याला, काही काही हिशोब आपण ठेवत नाही, काही काही हिशोब लक्षात ठेवत नाही, काही काही असे पैसे खर्च होतं ते त्याचं काही मोजमाप अंदाज नाही राहत, ते पण काही ॲडजस्ट करत नाही आपण। वैयक्तिक खर्च राहतो काही काही। तर तुम्हाला मी अजून नाश्त्याचा खर्च नाही सांगितला, तर दिवसा मी कामावर राहतो, फक्त पेट्रोलचे पैसे सांगितले, पण माझा नाश्त्याचा खर्च नाही सांगितला। जे मला तिकडे भूक वगैरे लागते ते 50, 60, 70 रुपये असे डेलीचे खर्च होतो। तो खर्च जर याच्यात ॲडजस्ट केला तर ते 22-23 हजारपर्यंत जाऊ शकतो महिन्याला। तर असं बरंचसं खर्च येतो मित्रांनो, एवढे पैसे खर्च होतात मित्रांनो। आणि सेविंग अजिबात होत नाही, कारण सेविंग करायला पैसेच उरत नाही, तर खर्च जास्त असल्यामुळे। त्यानंतर काय झालं माहिती आहे, अचानक माझा घसा दुखायला लागला आहे, कशामुळे होतं आहे काही समजत नाही। गोड तर मी काही खाल्लं नाही,
शिराच खाल्ला फक्त आता सकाळी आणि त्याच्याने दुखत आहे काय होतं काय माहिती. तर आता सकाळी चांगलं होतं, आता एवढंच दुखायला लागलं आहे मला घसा. आणि इकडे बसले कार्टून बघते इकडे टी व्ही लावून दिली त्यांना. आणि आणि काय काय पिक्चर करते तू आणि तू काय करतोय बाळा तिकडं. तर वाजली 10. इकडे पसारा पडलाय. तर मित्रांनो आज जायचे 12 वाजता, काम होतं 12ची बुकिंग केली. काल पण 12ला गेलो होतो. काल 1 रुपयासाठी माझा इन्सेंटिव्ह राहत होता मित्रांनो. तर बरं झालं, नंतर मला 44 रुपयाची ऑर्डर पडली. मग इन्सेंटिव्ह फायनली भेटला मला 248 रुपयाचा. तर काल मी एक गिग इनकम्प्लीट सोडला आहे, तर आज कंपनी मला थोडं तारखायला बसली. आज थोडी लेट ऑर्डर द्यायला बसली कारण रात्री एक इनकम्प्लीट गिग सोडला आहे मी. तर बघू आता जाऊन कामावर आज दुपारी. तर आज ब्लँकेट धुवायचं काम चालू आहे. तर सध्या ब्लँकेट धुवायचं आहे. आता ब्लँकेट धुवायला टाकलं इकडे. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.